तर माऊली, आजच्या तरुण पिढीबाबत आपलं काय मत आहे? त्यांनी त्यांच्या जीवनात काय बदल करायला पाहिजे किंवा नेमकं कोणत्या दिशेनं चालायला पाहिजे? आजच्या तरुण पिढीच्या संबंधाने जर सांगायचं ठरलं तर तरुण पिढीने आपल्यामध्ये गुणवत्ता ओळखायला पाहिजे. तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती ओळखा आणि तिच्यावर काम करा. एखाद्यामध्ये समजा गायन करणे वारकरी संप्रदायामध्ये ज्याला गाता येतं त्याने गावं, ज्याला वाजवता येतं त्याने वाजवावं, ज्याला बोलता येतं त्याने बोलावं, ज्याला व्यवसाय करता येतो त्याने व्यवसाय करावा, आणि ज्याच्यामध्ये थोडस बुद्धिमत्ता आहे त्याने नोकरी करावी. आपली गुणवत्ता ओळखून त्याच्यावर काम करायला पाहिजे. गुणवत्ता नसताना जर तुम्ही प्रयत्न करीत असाल तर मग अपयश येतं. तुम्ही मला काल तो प्रश्न पाठवला की एखादी माणसं 99% मेहनत करतो तरी त्यांच्या वाटेला अपयश काय येतं, तर ती नसलेली गुणवत्ता विकसित करते. अच्छा. दगडाचा आरसा होत नसतो. दगड कितीही घासला दगडाची फरशी होईल, आरसा नाही होणार. आरसा करायला काच लागते आणि त्याच्या मागून थोडीशी रूप लावावं लागतं काचेला. काचेची गुणवत्ता वेगळी आणि आरशाची वेगळी. खूप खूप सुंदर अचूक उदाहरण दिलं तुम्ही. तर आता आपल्या या अध्यात्माबाबत तुमच्या जीवनाच्या संदर्भात पुढं तुम्हाला भविष्यात अशा काय काय योजना आहेत? आता मला भविष्याला तुम्ही मला तुमचा माणूस लक्षात आलाय. तुम्हाला काय विचारायचं आहे की तुम्हाला असं विचार तुम्ही समाजाकरता काय करू इच्छिता, हो. हा तुमचा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, समाजाकरता काही करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. याचं कारण काय? कारण की अजून मलाच आत्मज्ञान झालं नाही, मीच माझ्या स्वरूपाला प्राप्त झालो नाही. तर मी तरी असे मानतो की स्वतः अगोदर मला आत्मज्ञान व्हावं, मला स्वरूप प्राप्ती व्हावी, मला बोध व्हावा, मला समजावं मी नेमका कोण आहे. त्याच्यानंतर समाजाच्या संबंधाने विचार करू शकतो आपण. पण आज मीच अंधारात पडलेलो आहे. आज जर मला म्हटले की मी तुम्हाला गुरु बनवायचे, मला बरेच लोक भेटतात, पण महाराज तुम्ही मंत्र द्या, मला दीक्षा द्या, मला मार्गदर्शन करा. पण मीच अंधाराचाच पडतोय, बाबा तुला काय मार्गदर्शन. तर म्हणून तुम्हालाही प्रार्थना करेल की माझ्याकरता तुम्ही प्रार्थना करा देवाला की ह्या बाबाला भेट म्हणून. मला देव भेटावा हीच माझी मनोमनी इच्छा आहे. बोल बाबा आपल्याला कळा. तुम्हाला देव भेटावं ही तुमची मनोमनी इच्छा आहे, पण इथं बसलेले लोक तर आम्हाला आज देव भेटला, आमच्यासमोर देव बोलून राहिला, आम्हाला देव मार्गदर्शन करत आहे तुमच्या स्वरूपात, नाही, ही आमची धारणा आहे. नाही, हे तुमचं मोठेपण आहे, हे तुमचं प्रेम आहे, हे तुमची भावना आहे, हे तुमची सात्विकता आहे. परंतु तुम्ही सात्विक झाले म्हणून मी मानायला काही मूर्खपणा ठरतो. मी जर म्हणतो मी देव झालो तर मूर्खपणा ठरतो. हां. असं वास्तविकता कशी असते, व्यक्तित्व विकास का होत नाही माणसाचा, हां. तुम्ही तुमचं निरीक्षण परफेक्ट स्वरूपात करीत नाही. तुम्ही माना, स्वीकारा स्वतःला जसं तसं. तुम्ही जे आहे ते जर स्वतःला स्वीकारलं तर त्याच्यातून बाहेर पडता, त्याच्यातून आपल्याला वर जाते. अगोदर आपल्याला समजावं मी चुकीचा आहे मान्यच करत नाही आपण. हे आपल्या विकासामधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. माझं काहीतरी चुकतंय वाटतच नाही तुम्हाला, वाटावं माझ्यामध्ये कमी आहे वाटावं तुम्हाला. आत्मपरीक्षण केलं पाहिजे एकंदरीत. आत्मपरीक्षण हे सगळ्यात मोठं साधन आहे विकासाचं. तुम्ही जे मला काल एक प्रश्न विचारला, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, याच्यामध्ये तुम्ही जातात. कशामुळे जातात? डिप्रेशनचं सगळ्यात मोठं एक कारण सांगतो. डिप्रेशन मध्ये जाणारा माणूस त्याची एक धारणा असते. त्याची धारणा असते की माझ्यावर ही जग अन्याय करते, माझ्यावर अन्याय झाला, माझ्या संबंधाने जग चुकीचा व्यवहार करते. त्याची सगळ्यात मोठी धारणा. त्याला वाटतं माझ्याच बरोबर असं का व्हायचं. देवावर तक्रार करतो, देवा तुझं माझं काय वाईट आहे काय, तुझं माझं काय वैर आहे काय, माझ्या संबंधाने तू वेगळा काय वागतोस. आणि तुमची सगळ्यात मोठी चुकीची धारणा आहे. तुमच्या संबंधाने कोणीच कसं वागत नाही. तुमच्या आसपास जे वातावरण तयार केलं ना ते तुम्हीच केलेलं आहे. तुमच्या आसपासची सगळी परिस्थिती तुम्ही निर्माण केलेली. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, कुठेतरी ऐकलं असेल तुम्ही. आणि गीतेमध्ये सर देवाने सांगितलं बाबा तू तुझा उद्धार करून घेणार आहेस. ज्ञानोबा तर सांगतात आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या पायावर उभं करतात. भगवान बुद्ध ज्यावेळेस निर्वाणाला चालले होते, जात असताना त्यांनी संदेश दिला अपदीपो भव. तू स्वतःचा दिवा बन, तू स्वतः सुधर. अर्जुनाला तेच सांगितलं, ज्ञानोबा तुम्हाला तेच सांगतात, तुम्ही तुमचं सुधरा, तुम्ही उभे राहा, तुम्ही कणखर बना, तुमच्या पाठीचा कणखर बना. आधार कशाला शोधतात? कशाला आधार शोधणं सहानुभूती मिळत नाही, सगळ्यात मोठं पाप. जास्त बोलून गेलो नाही 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 नाही. तर आमची एक आणखी इच्छा आहे की दररोज 5 मिनिटं मन शांत करण्यासाठी
आम्ही सर्वसामान्य माणसानं काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. तुमचं मन शांत करण्याकरता मन अशांत का झालं याचा जर शोध घेतला तर मन शांतीचा उपाय तुमच्या ध्यानात येईल. तुम्ही अशांत का होतात याचं कारण आहे चुकीच्या वस्तूच्या प्रेमात पडणे, सगळ्यात महत्वाचं कारण. या वस्तूवर प्रेम करू नये त्याच्यावर वस्तू त्या वस्तूवर प्रेम करतात, अशांत होणार. जिची इच्छा करू नये तिची इच्छा करतात, मन अशांत होणार. ज्याच्या नादाला लागू नये त्याच्या नादी लागतात, मन अशांत होणार. तुम्ही मन शांत करा, ते शांत होत नसतं मन. तुम्ही कारण कमी करा, मन शांत होणार. आणि उपाय ठोसच जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही नामस्मरण करा, साधा सोपा सरळ उपाय. नामस्मरणासारखा मन शांती करता सगळ्यात सोपा सरळ साधा उपाय नाही. एका बाजूला बसायचं, मार घ्यायची आणि श्वासावर नामस्मरण करायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. सगळं साध्य होतं नामस्मरण. आणि याच्यापेक्षा जर आणखी कोणाला उपाय करायचा असेल तर प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, कुंभक प्राणायाम करा, उद्गीत करा, ओंकाराचा जप करा, त्याच्यातून शांत होऊ शकतो. जसं की आता बाहेर आर्ट ऑफ लिव्हिंगचं ध्यान योगा प्राणायाम उपलब्ध आहे. रामदेव बाबा टी व्हीवर सांगतात त्या पद्धतीचं, म्हणजे असं ते पाहून किंवा त्या माध्यमातूनच शिकलं तरी चालते का? जसं आज आम्ही तुमच्याजवळ येतो म्हणलं तर आम्ही उत्पन्न सोडून तुमच्याजवळ येऊन बसून नाही करू शकत, अशी गोष्ट आमची असते. तर हे ज्ञान आम्ही कुठून मिळवायचं? मग आर्ट ऑफ लिव्हिंगचं सुद्धा आम्ही करतो, ध्यान योगा प्राणायाम. विचारला किंवा 5 मिनिट असं काहीतरी सांगा की हो मन शांत. हो हो. तर मन शांती तुम्ही एवढी कमी भावात मागितली मला, 5 मिनिटं द्यायला तयार होते तुम्ही मन शांती करा. 5 मिनिटामध्ये मन शांती कशी मिळेल तेव्हा सांगा तुम्ही. मन शांती करता योगी 12-12 वर्ष त्या कड्या कपरात जाऊन बसतात मन शांती करत. तर मन शांती 10-5 मिनिटात माझी गोष्ट नसते. मन शांत होणं याचा अर्थ तुम्ही संत म्हणा. मन शांत कधी होतं? संत झाल्यावर मन शांत होतं, समाधी लागल्यावर मन शांत होतं. आणि मन समाधीशिवाय शांत होत नाही, काही पण त्या मनाला तुमच्या. डोनाल्ड ट्रम्प नावाचा एक व्यक्ती, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, माकडावरी नाचत असतो माणूस निसता. माकडावरी नाचतो. मन शांत होऊ शकते. शांत करायचं असेल त्याच्याकरता साधना करावी लागते, त्याच्याकरता योग, ज्ञानेश्वरीचं चिंतन. ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, मन तात्काळ शांत होऊ शकतं. ज्ञानेश्वरीच्या शब्दांमध्ये टाका. ज्ञानेश्वरीच्या वव्या मंत्रमय निस्त्या जरी गुणगुणल्या वाचल्या, घरामध्ये लावून द्या ज्ञानेश्वरी. ते बसतो ना, टेबल ज्ञानेश्वरी लावून द्या, घर शांत होतं. ज्ञानोबाच्या शब्दांमध्ये टाका. म्हणजे एकंदरीत मन सकारात्मक ठेवण्यासाठी त्या गोष्टीची सर्वांची मदत होते. चिंतन सगळ्यात उत्तम. नामस्मरण एका टायमाला नामस्मरण आम्ही म्हणू शकत नाही, कारण माझ्या अंगात साधूचा पोशाख मध्ये शोभत नाही. पण ज्ञानेश्वरी सगळ्यात उत्तम. ज्ञानेश्वरीला जोड नाही पृथ्वीच्या पाठीवर. एक शेवटचा प्रश्न, श्रोत्यांसाठी एक प्रेरणादायी संदेश द्या. श्रोत्यांसाठी मी असं सांगू शकतो की बाबांनो, तुम्ही ऐकत असताना थोडंसं चोखंदळपणे ऐका. आणि चुकीच्या माणसाचं तुकोबाराचं एक वचन आहे, दुधाचे घागरी मद्याचा तो बुंद पडेल या शुद्ध नव्हे मग, अहंकार्यामुखी करिता श्रवण ते याचे ते ध्यान काय. तुम्हाला सांगतो, तुकोबाराय सांगतात की बाबा, जसं दुधाच्या घागरात एक दारूचा थेंब पडला तर ते अख्खं दूध व्हायला लागतं, तसं ज्याचं अहंकाराने मन विटाळलेलं आहे ना, त्याच्या मुखातून ऐकून काही फायदा होत नाही. समाज हा चुकीच्या दिशेने चाललाय, चुकीच्या ठिकाणी गर्दी करायला लागलाय, ज्या ठिकाणी तुमच्या डोळ्यात धूळ फेकली जाते. मी तुमचा खिसा कापणार नाही, खात्रीने सांगतो, मला खिसा मारायची सवय, पण मी तुमचा खिसा कापला तर तुमच्या खिशात ते झालं तर 1000-2000 रुपये असतील. नुकसान किती हजाराचं? 2000. मी जर तुमची जमीन परस्पर लिहून घेतली तर 2 एकर जमीन लिहून घेतली, 20-30 लाखाचं नुकसान, 40 लाखाचं असेल जास्तीत जास्त. तुमची नोकरी कुठेतरी घालून टाकली तर तुमचं 60-70 लाखाचं नुकसान होतं. पण जर मी तुमच्या बुद्धीमध्ये माती टाकली, तुमच्या आयुष्याचं नुकसान होतं. आणि आमचा जो कीर्तनकार वर्ग आहे, प्रवचनकार वर्ग आहे, कथाकार वर्ग आहे, हा काय करतोय? हा आज समाजाच्या डोळ्यामध्ये माती फेकतोय, अक्षरशः चुकीचा संदेश देतो. चुकीचा. अरे प्रपंच सांगतात हे लोक कीर्तनामध्ये, प्रपंचाच्या गप्पामध्ये बसतात, धूळ फेकायचं काम करतो सर्व. म्हणून माझा श्रोतृ वर्गाला एक संदेश राहील की जिथं ज्ञानेश्वरी गाथेचं चिंतन होतं, जिथं भागवताचं चिंतन होतं,
जिथं खरोखर शिवपुराणाचं तत्व समजावून सांगितलं जातं त्या ठिकाणी बसावं. मधुरावाणीच्या नका पडो भरी जाल यमपुरी भोगावया. उगाच काही लोक गोड बोलतात म्हणून तिथं जाऊन बसायचं काही कारण नाही. तमाशामध्ये किती गोड बोलतात. तमाशा तर 10-10 तास चालतो, 9-9 तास चालतो तमाशा, आणि लोक बसतात किती तिथे. उद्धार होतो का ते? तुमच्या उद्धाराकरता, तुमच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी गाथेचं चिंतन जिथं प्रामाणिकपणे होतं तिथं बसा. भले जरा ऐकायला जड जाईल तुम्हाला, कदाचित झोप येऊ शकते तिथं, पण तिथं झोपलेलंही चालतं. गाथेच्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनात झोप जरी आली तरी तुमच्या उद्धाराची संभावना आहे. पण इकडं तुम्ही नाचलात तरी नरकाला जातात, काही उपयोग नाही इकडं. म्हणून श्रोत्याला एकच सांगू शकतो की बाबा शुद्ध श्रवणचित्त होईल, तिथे जाऊन ऐका. धन्यवाद स्वामीजी, तुम्ही आमच्या चॅनलवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, सर्व समाजाला उपकृत शब्द सांगितले, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि चैतू पाटील लोहकरे गोंडेगाव हे मूळ म्हणजे खरं माध्यम ठरलेत, त्याच्याबद्दल त्यांचंसुद्धा धन्यवाद. आणि गोंडेगावच्या समस्त नागरिकाचं खरोखर धन्यवाद, त्यांच्यामुळं हा प्रसंग आला, मला घडला. मीही तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि आमचे चैतन्य पाटलाचे विशेष धन्यवाद मानतो, कारण त्यांनीच मला या ठिकाणी वळवून आणलं आणि हा प्रसंग घडून आणला. मलाही समाधान वाटलं. रामकृष्ण. रामकृष्ण.